श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर स्वामींचा प्रकट दिन जवळ आला आहे बघा, त्याबद्दल कोणत्या सेवा करायच्या हे आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितलेलं आहे। आणि ज्यांना पारायण करायचं आहे तर कोणतं पारायण करायचं, तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता किंवा संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करू शकता किंवा स्वामी सारामृताचं पारायण करू शकता। तर पारायण कधीपासून चालू करायचं, तर 4 एप्रिलपासून तुम्ही पारायणला सुरुवात करू शकता। म्हणजे 10 तारखेपर्यंत तुमचे 7 दिवस होऊन जातात, म्हणजे 7 दिवसाचं तुमचं एक पारायण होऊन जातं। आणि गुरुचरित्राच्या पारायणासाठी काय नियम आहेत, ते कसं करायचं त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। आणि संक्षिप्त गुरुचरित्राचा पण आहे आणि सारामृताचा पण आहे। जर तुम्हाला स्वामी सारामृताचे पारायण करायचे असेल तर तुम्ही 7 दिवसाचे पारायण करू शकता आणि ते 4 तारखेपासून चालू करा। आणि जर तुम्हाला 7 पारायण करायची इच्छा असेल तर 4 तारखेपासून 10 तारखेपर्यंत तुम्ही रोज एक पारायण तुम्ही करू शकता। म्हणजे पूर्ण 21 अध्यायाचं पूर्ण पठण करायचं। अशा प्रकारे 7 दिवस करायचं। ही खूप प्रभावशाली आणि खूपच चांगली सेवा आहे। तुमच्या सर्व इच्छा या सेवेनं पूर्ण